नमस्कार। हा व्हिडिओ सुरू करताना 4 जानेवारी 2025 या तारखेचा आवर्जून उल्लेख करावा लागतो। त्याचं कारण असं आहे की याच दिवशी पहाटे मस्साजोगच्या संपूर्ण प्रकरणातले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी पुण्यामध्ये सापडतात। क्राईम ब्रँच त्यांना उचलते, सीआयडीकडे सोपवते आणि सीआयडीकडे सोपवल्यानंतर सीआयडीचे अधिकारी 4 तारखेच्या सकाळपर्यंत त्यांना बीडमध्ये घेऊन येतात। दुपारी केजच्या कोर्टात त्यांना हजर करायचं असतं आणि यासाठीचे त्यांचे मेडिकल टेस्ट होणार देखील असतात। त्याच्या आधी त्यांचे जबाब रेकॉर्ड केले जातात आणि त्यांना तेथून केजच्या पोलीस ठाण्यामधून त्यांना परत केजचे कोर्ट आहे येथे त्या कोर्टमध्ये त्यांना नेण्यात येतात। या सगळ्या दोघांसोबत आणखी एक व्यक्ती जी तिकडे गुजरातमध्ये गिरनारला होती आणि त्याचं नाव आहे कृष्णा आंधळे, जो सापडलेलाच नाहीये। पण या दोघांना ज्यावेळी कोर्टात हजर करायचं असतं, मेडिकलला जाताना त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी असतो, ज्या आरोपीचा सुद्धा तोंड पूर्ण कव्हर केलेलं असतं। आता कृष्णा आंधळे तर सापडलेला नाहीये, मग तिसरा आरोपी हा कोण आहे जो पोलिसांनी आणलाय असा प्रश्न उपस्थित होतो मीडियाला सुद्धा। पण ज्यावेळी या तिघांना कोर्टात उभं केलं जातं त्यावेळी काय होतं तर संबंधित व्यक्तीचा या सगळ्यांमध्ये रोल काय आहे याबद्दल माहिती दिली जाते। आणि महत्त्वाचं म्हणजे काय की ही 3 नंबरची व्यक्ती कोण असते तर सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनवणे। आज ज्यावेळी चार्जशीट दाखल झाली त्या चार्जशीटमध्ये 8 आरोपी होते। 9 नंबरचा आरोपी होता, त्याचं नाव या चार्जशीटमधून काढण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव आहे सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनवणे। 9 डिसेंबर 2024 ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण होणार होतं, पहिला फोन 3 वाजता झाला आणि त्या 3 वाजता फोन होण्याच्या आधी एका व्यक्तीने संतोष देशमुख हे केजवरून कोणत्या साईडला चाललेत, ते त्या पेट्रोल पंपापर्यंत कसे पोहोचले या सगळ्यांच्या फोनवर टीप दिल्या। त्याचं नाव आहे सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनवणे। चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचं नाव या सगळ्यांमध्ये का नाहीये, नक्की तपासात काय सापडले, 25,000 रुपये भरण्याचं प्रकरण काय? त्याआधी ज्या सिद्धार्थ सोनवणेला सुरुवातीपासून म्हणत होते की याने फोनवरून देशमुख कोठे चालले त्याची टीप दिली आहे, त्या संदर्भातले कॉल्स आमच्याकडे आहेत आणि सिद्धार्थ सोनवणेनेच ही सगळी माहिती दिली। मग त्यानंतरचे फोन रेकॉर्ड ज्याच्यावरती आज पोलीस सगळं बोलतात, त्याचं फायनल चार्जशीटमध्ये नाव का नाहीये याचं उत्तर आपल्याला ऑटोमॅटिकली मिळतील। सगळ्या घटना झाल्या, चार्जशीट दाखल झालं, चार्जशीटमध्ये सगळ्यांची सविस्तर उल्लेख आले की कोणी कोणाला कधी फोन केले आणि त्यांच्या तारखांचे मेन्शन्स आहेत, त्यांचे फोन नंबर आहेत, त्याविषयी रिकव्हर काय झालं। पण ही सगळी माहिती केल्यानंतर संघटित गुन्हेगारी या सगळ्यांमध्ये अशीही क्लिअर झालेली आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण घटना वेळोवेळी केलेल्या कटानुसार घडलेल्या आहेत। सदर घटना या मूळ खंडणीच्या उद्देशाने केलेल्या असून एकाच व्यवहाराच्या ओघात एकच चेन, ही सगळ्यांची एकच सायकल आहे। एकाच समव्यवहाराच्या ओघात सदर आरोपींनी निर्णय अपराध केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की यामधील सर्व आरोपी या सगळ्यांमध्ये दोषी ठरतात आणि त्याबद्दलचे आमच्याकडे पुरावे आहेत। म्हणून न्यायाच्या हिताच्या दृष्टीने 3ही गुन्ह्याचे एकच आरोपपत्र या सगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आलेलं आहे। वेगवेगळे आरोपपत्र नाहीत। 3 गुन्ह्याच्या 3 FIR कोणत्या आहेत? एक 6 तारखेला 6 डिसेंबरला ज्या दिवशी मारहाण झाली वॉचमॅनला ती, दुसरी 9 तारखेची अपहरण आणि मर्डर प्रकरण ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा संध्याकाळी 6:30 वाजता फाट्यावरती मृतदेह सापडला ती, तिसरी आहे कोणती तर 11 डिसेंबरला खंडणीच्या प्रकरणातली FIR रजिस्टर झाली। या सर्व गुन्ह्यांची माहिती न्यायालयाने दाखल केलेली आहे। सर्व गुन्हे 3 वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षेचे आहेत। सर्व गुन्हे संघटित टोळीच्या माध्यमातून संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी, टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी, तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि संघटितरित्या व एकट्याने या वेगवेगळ्या साथीदाराच्या मदतीने केलेले आहेत। त्यामुळे सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे। त्यानंतर खाली माहिती आहे। दोषारोप पत्रात आरोपी क्रमांक 1 आहे वाल्मिक बाबूराव कराड, 2 नंबर आहे विष्णू महादेव चाटे, 3 नंबर
ज्ञानेश्वर सुदर्शन घुले, 4 नंबर आहे प्रतीक भीमराव घुले, 5 नंबर आहे सुधीर ज्ञानोबा सांगळे, 6 नंबर आहे महेश सखाराम केदार, 7 नंबर आहे जयराम माणिक साठे, 8 नंबर आहे कृष्णा शामराव आंधळे, महिंदवाडी तालुका धारूर जिल्हा बीड, जो अजून सापडलेला नाही आणि फक्त कृष्णा आंधळे या सगळ्या प्रकरणातला अजून गायब आहे. आता ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की या सगळ्या प्रकरणातून सिद्धार्थ सोनवणे हा सुटला कसा, ज्या तारखेचा उल्लेख केलेला आहे ती तारीख म्हणजे 11 तारखेच्या आधी असं होतं की 1 मार्च 2025 ला कोर्टमध्ये डिटेल जातात. मार्च 2025 या कोर्टच्या सगळ्या डिटेल सिद्धार्थ सोनवणेच्या संपूर्ण प्रकरणात रोल काय होता. सिद्धार्थ सोनवणेचा रोल हा होता की संतोष देशमुख ज्यावेळी केजमधून निघाले मस्साजोगकडे येण्यासाठी, त्या मस्साजोगकडे येत असताना ते कुठपर्यंत पोहोचलेले आहे त्या सगळ्यांची टीप सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली असं पोलिसांनी सांगितलं होतं. कोर्टात ज्यावेळी हे सगळं आर्ग्यू करण्यात आलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक तर कटाचा भाग आहे, यांनी सगळ्यांनी संघटितपणे केलं हे ठीक आहे, पण ज्याने टीप दिली त्याचा सुद्धा खुनात सहभाग असला पाहिजे आणि त्याच बेसिकवरती सिद्धार्थ सोनवणेला उचलण्यात आलेलं होतं. सिद्धार्थ सोनवणे याचा रोल काय आहे तो आयोगाने त्या ठिकाणी डिफाईन केला आणि हे सगळं झाल्यानंतर आज सिद्धार्थ सोनवणे या संपूर्ण प्रकरणात आरोपी नाही. ज्यावेळी FIR मध्ये सुद्धा सुरुवातीला खरं तर त्याचं कुठं नाव नव्हतं थेट, पण त्याच्या विरोधात एव्हिडन्सेस आहे हे त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं म्हणून त्याची रिमांड मागून घेण्यात आलेली होती. पण ज्यावेळी आज चार्जशीट दाखल झाले त्यावेळी चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आले. ते नाव का वगळलं आहे, तपास पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल कोणते एव्हिडन्सेस सापडलेले नाहीत. 169 हे जे फिर्यादी आहेत त्यांना सुद्धा कोर्टात यासाठी अर्ज म्हणजेच फिर्यादींना सुद्धा कळवलं जातं की तुम्ही जरी आरोप केलेला असेल तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणात संबंधित व्यक्तीबद्दल आम्हाला कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. आता मूळ मुद्दा असा आहे की फिर्यादीने सिद्धार्थाचं नाव घेतलेलंच नव्हतं, त्यामुळे फिर्यादीचा या सगळ्या प्रकरणामध्ये आक्षेप घेण्याचा कुठला विषय उपस्थित होतो का, तर तो मला प्रथमदर्शनी नाही वाटतोय. कारण सिद्धार्थ सोनवणे त्यावेळी तपासामध्ये पोलिसांना सापडलं होतं की असं सगळं असेल म्हणून त्यांनी त्याला उचललं होतं, पण त्याच्यावरती कोणतेही आता तरी त्यांना कॉन्क्रीट ग्राउंड सापडलेलं नाही, तशी कोणतीही एव्हिडन्सेस सापडलेल्या नाहीत आणि म्हणून सिद्धार्थ सोनवणे या व्यक्तीचं नाव या संपूर्ण अहवालातून या चार्जशीटमधून काढून टाकण्यात आले. त्यासाठी त्याला 25,000चा बॉन्ड तयार होईल. या संदर्भात कोर्टाला अर्ज केला जाईल. त्या अर्जावरती फिर्यादी आक्षेप घेऊ शकतात, पण मुळात मूळ FIR मध्येच सिद्धार्थ सोनवणेचं नाव नसल्यामुळे फिर्यादी आता नक्की कोणत्या बेसिसवरती आक्षेप घेणार हा एक प्रश्न देखील उपस्थित होतो. पण त्यावेळी जरी पोलिसांना संशय असेल तरी सुद्धा संशयावरती खटला चालत नाही, खटला हा पुराव्याच्या आधारे चालतो आणि इथे असं दिसतंय की सिद्धार्थ सोनवणे लवकरच जेलमधून सुटेल आणि बाहेर येईल. 9 आरोपी सुरुवातीला होते, 9चे 8 झाले आणि आता 8 वाल्यावरती हे सगळं दोषारोप पत्र दाखल झालं. ते का झालं, कसं झालं, काय झालं, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तुम्हाला काय वाटतं हेही नक्की कळवा. मला वाटते की हा सिद्धार्थ सोनवणे सुद्धा तेवढा जबाबदार आरोपी आहे, त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे. त्याने दिलेल्या लोकेशनमुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली, याला पण सजा व्हायलाच पाहिजे. हाही एक गुन्हेगार आहे आणि त्यामुळे त्यालाही कोणत्याही बेसवर सोडू नये असं मला तरी किमान वाटतं. धन्यवाद.